नक्कीच याच स्पर्धेसाठी दोन पंच लाभतील या मॅच मध्ये, शिवाजी भेरे आणि संजय पडवल. दोन पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहू आपण या नामदेवलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक 2022 मध्ये आज ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आज जेवढे संघ 16 मध्ये क्वालिफाय झालेले सर्व संघ आपण पाहतोय आणि जो विजय होणार तो मात्र सुपर 8 मध्ये जाणार. नक्कीच आज आपण सुलतर संघाला सुद्धा या मैदानावर पाहू. शिलोत्तर जाऊया मैदानामध्ये दोन संघ आपण पाहतोय. पाली विपक्ष मासवणे. नक्कीच ही सुद्धा एक मैत्रीपूर्वक लढत असेल. जयराम बाबा पडवल यांचं आगमन झाले या स्पर्धेमध्ये. आपण स्टेजवर असं नसतं व्हायचे. जयराम बाबा पडवल तत्पुरतं जाऊया दोन फलंदाज आपण पाहतोय. संजोग आणि अमर दोन फलंदाजांना पाहतो आपण मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला संजोग डावकर हाताचा फलंदाज पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमर याला. तर गोलंदाजी मार्कवर मैदानामध्ये अभय आलाय. नक्कीच 5 षटकांचा हा सुद्धा सामना आहे. रायटी लेफ्टी दोन कॉम्बिनेशन पाहायला मिळेल नक्कीच. पहिल्या चेंडू वेस्टर्नच्या खूपच बाहेर टाकलेला पंच शिवाजी यांचा वाईटचा इशारा पाहायला मिळाला. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र फटका तर फसलाय. आकाशालागत फटका पाहतोय आपण. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि संजोग याला बाद केलाय. शून्यवर बाद झालाय तो मात्र संजोग. बॅक टू द पवेलियन होतोय. गोल्डन डग वर बाद झाला. नक्कीच ज्याची अपेक्षा होती त्या फलंदाजाची ती मात्र अपेक्षा त्याच्या बॅटतून पाहायला मिळाली नाही आणि थंबूत परतो संजोग. कुठेतरी निराशाबाद करत असेल, कारण की आम्हाला एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि मी गोल्डन डकचा शिकार झालोय. नक्कीच एक फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश माध्यमातून युट्यूबद्वारे सुद्धा पाहू शकता आपण आणि ओम केबल आणि वेदांत नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या आपण पाहू शकता. लावडले अपील ते केले होते मात्र पंचांनी अपील फेटवले. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दोन्ही मात्र मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल तुम्हाला मैदानामध्ये. अचूक टप्प्यावर आतापर्यंत तर गोलंदाजी केले या गोलंदाजाने. जाऊया षटकातील पुढचा चेंडू. लो बॉल फुलटर चेंडू तेवढा ताकदीचा चाबूक शॉट पाहायला मिळतोय. हा आलाय काव कॉर्नरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका तर खूप छान सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय आणि क्षेत्ररक्षकडून झाली चुकी. परिणाम या मिळतील 4.
धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला काहीसा समजला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच काहीसा रनअप मध्ये अडथळा आल्यात. लोवर फुलटो चेंडू होता. एक साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय आणि हा सुद्धा आला बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने चौकार. आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 13 धावा. तत्पुरता ऐकूया चेतनच्या माध्यमातून एक बहारदार संघ. बघूया हा रोहित सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. गोलंदाज आहे. अष्टपैलू. नक्कीच पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या 13 धावा. पुन्हा एकदा लॉंग लॉफ लेगच्या दिशेने मात्र फटका तर खूप छान असा सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू कॅरी केला तत्पुरता एकच धाव घेतली गेली. नक्कीच अजून टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण की बालाटे संघ म्हणजे ओळखला जातोय पाळी संघ. कारण की त्या संघामध्ये जादूगरी गोलंदाज आहेत. कुणाल झाला, संजोग झाला, भरपूर अनुभवी गोलंदाज आहेत त्या संघामध्ये. आणि क्रिकेटचं विश्लेषण सांगायचं गेलं जसंही गावामध्ये डावकर हाताचे फलंदाज तर कमी आहेत पण पाळी संघामध्ये पाहायला गेले तर तब्बल 6 ते 7 डावकर हाताचे फलंदाज आहेत त्यांच्या गावामध्ये. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. कुठेतरी संघर्षमय गोलंदाजी करतो मैदानामध्ये हा गोलंदाज. त्याला माहित आहे का कमी धावांपर्यंत रोखायला लागेल संघाला. ट्रॅकर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू कॅरी केला तत्पुरता एकच धाव घेतली गेली. आणि एका धाव्याने पाहायला गेले तर संघाच्या धावसंख्या पाळी संघाचे 15 धावा. एशिलोन पाली संघ आपण पाहतोय तर एक संघ आहे तो मात्र साई सहयोग संघ मासवणे. एक म्हणजे यश, यश म्हणजे यशस्वी राहणारा आणि साई म्हणजे साई बाबा. नक्कीच दोन्ही संघाच्या मागे कुणाचा तरी हकदार आहे. आणि पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षक कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला नाही मिळालं. नक्कीच धावसंख्या एक चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 16 धाबा. बाईकच्या स्वरूपात ही धाव एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. गोल्डन स्पॉटवर जेव्हा चेंडू रिलीज झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गोलंदाजाचं. कारण की दुसऱ्या पेटूचं षटक आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायचं आहे आणि ती मात्र सिद्ध करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका तर खूप छान आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका अटेम्प्टमध्ये चेंडू कॅरी केला गेला आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला तत्पुरता दोन षटकाच्या अखेरीस पाली संघाची धावसंख्या प्रगतीपथावर 17 धावा.
धावसंख्या पाहायला गेलं तर 17 धावा प्रगतीपथावर आपण पाहतो आहे. जबी मैदानामध्ये तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय पवेल. बघूया पवेल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. हा चाबूक शॉट पाहायला भेटला. वन बाउन्स, या मिळतील 4 धावा. चौकारने मात्र पाहायला गेले तर धावा 21 धावा जे मात्र प्रगतीपथावर लावल्या गेल्या. आता पाली संघाच्या संजय कुठेतरी बाद झाला. या दोन फलंदाजांनी कुठेतरी पारी पूर्णपणे फलंदाजी पाहायला मिळाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. म्हटलं जातं ना मित्रांनो, संघाचा करता बाद झाला तरी मात्र खचून जाऊ नका, कारण की आम्ही सुद्धा त्या संघाचे कर्तेकार आहोत म्हणून दाखवून देतात. आता मात्र खूप छान असा हलकासा कट केला चेंडू, क्षेत्ररक्षक येतो धावतो मात्र फंबल झालं तत्पुरता 2 धावा मात्र पाहायला मिळाल्या. नक्कीच 2 धावाने धावसंख्या 23 धावा तर प्रगतीपथावर पाहायला मिळाल्यात. नक्कीच कुठेतरी खूप छान अशी गोलंदाजी करतोय, त्याच्यावर चांगलेसे फटके मारतो मात्र पाली संघाचा फलंदाज. तर त्याला माहीत आहे मासवडे संघ आमच्या शेजारचा संघ आहे आणि खूप ताकदवर संघ आहे, म्हणून त्याच्याच विरोधात खूप छान अशी फलंदाजी करावी लागेल. लोवर फुलटो चेंडू, तेवढा ताकदीचा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला गेले तर खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या 25 धावा. पंचवीस धावा तर आल्यात आतापर्यंत प्रगतीपथावर. रिव्हर्सचा फटका तर खूप छान सजवला होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाने एक लॉलीपॉप जेल मात्र सुटला गेला आणि परिणाम या 4 धावा. छत्रपतींचा चावा आणि मारतो या काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावा. महामार्याला जीवनदान मिळतोय क्रिकेटमध्ये मित्रांनो. पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. हे मात्र ही संकल्पना मनामध्ये लक्षात ठेवायची असते, कारण की ज्या खेळाडूचा जेल सुटलाय तोच खेळाडू मात्र तुटून पडलाय. नक्कीच या मॅचचा टर्निंग पॉईंट असणारा, कारण की अमर खूप छान अशी फलंदाजी करतोय.
जर आपण 5 षटकांमध्ये डिन्स ब्रेक घेता लीग मॅचेस मध्ये मित्रांनो 8 ओव्हरच्या मॅचीनं फक्त डिन्स ब्रेक दिला जातोय. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर 37 धाबा तर झाल्यात आणि चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं अभय त्याच्यावर मात्र पंच कर्णधाराने विश्वास राखलाय आणि अभय आलाय गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक येणं फलंदाज आपण पाहाल अक्षय याला आकाश याला पहिला चेंडू बॅटीची लेडिंग घ्यायची लागली तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू मात्र खूप छान असा अडवला गेला. नक्कीच एक धाव घेतली गेली. जबिया षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय फटका सजवलाय स्टेट ड्राईव्ह फटका जर पाहायला गेला क्षेत्ररक्षकडून झाली चुकी परिणाम एक पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. तिसरा जीवनदान भेटतो या फलंदाजाला. नक्कीच कुठेतरी मासवडे संघ एक संघर्ष करतोय. संजोगाचा जल टिपलाय पण या फलंदाजाचा जल टिपण्यामध्ये यशस्वी नाही होत. आतापर्यंत 3 झेल सुटलेत या फलंदाजाचे आणि तोच फलंदाज तुटून पडलाय मासवडे संघाच्या गोलंदाजांवर. पुन्हा एकदा तेस्तार चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरचा गोलंदाजी करतोय गोलंदाज पण सहजसे साथ मात्र मिळत नाही त्या गोलंदाजाला या मासवडे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. फविया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुटो चेंडू नो चेंडू पंचांनी दंडित केलाय. नक्कीच पुढच्या चेंडू फ्रीड असणार. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला. नो चेंडू आहे. नक्कीच किती फायदा घेतो की काय फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह फटका तर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आलाय. एकदा पूर्ण दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण गुड रनिंग बिन विकेटची मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. या दोन फलंदाजांमध्ये काय मॅच पारी खेळले या दोन फलंदाजांनी. पाहायला गेले तर गोल्डन डकचा स्वीकार झाला संजोग आणि त्याच्या जागेवर हा भरून काढण्यासाठी अक्षय आला आणि अक्षय आकाश आला आणि आकाशाने अमर काय फलंदाजी करतात. आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली 43 धाबा. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवलाय आणि हा आलाय 6 धावांसाठी षटकार. कोण 50 धाबा. नक्कीच फलंदाजी आवडली असेल या दोन फलंदाजांची तर नक्कीच डॅगआउट मधून क्लॅप झालंच पाहिजेत कारण की काय फलंदाजी करतोय फलंदाज. 20 चेंडू मध्ये 44 धावांवर फलंदाजी करतोय. अर्धशतकी पारी करतो की काय हा फलंदाज. नक्कीच एक षटकार मारला. स्टेट ड्राईव्ह फटका तर खूप छान सजवला. एकच धाव घेतले. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली पाळी संघाची 50 धावा. अर्धशतक पूर्ण झालंय संघाचा आणि वैयक्तिक 21 चेंडूमध्ये 45 धावांवर बाद झालाय आणि संघाच्या धावा 50 आणि 45 धावांवर बाद झाला म्हणजे 5च धावा या संघाच्या आहेत.
54 धाबा. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आला दीपक आणि त्याच्या मात्र आक्रमी फलंदाजी करतो आकाश. आकाशच्या लगत फटकेबाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या आकाशाच्या बॅटीतून. पुन्हा एकदा एक साईड दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण करतोय. नाश्ता केला फलंदाज पाहतो आपण कुणाला आलाय. नक्कीच कुणाल एक नावाजलेला खेळाडू आहे. 2 मॅच मध्ये बॅक टू बॅक त्याने मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा कुणाल. कारण की गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जेव्हापर्यंत त्याने आपल्या संघाला तर विजय मिळवून दिलाय. पाहूया षटकातील पुढचा चेंडू आकाशाला. कुठेतरी चेंडू सोडून दिला होता पण एस्टनच्या वरून चेंडू जातोय. शिवाजी बेरे मात्र दंडित करतील. निर्धाव चेंडू आहे. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईड दिशेने काय फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक. चेंडू त्याच्या आवाक्याच्या वरून गेला. 4 धावांसाठी आलाय. हा मात्र साई एकविरा चषकाचा चौका. डीजे आणि चौकाराने पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या 60 धावा. षटकातील पुढचा चेंडू. बॅटीचा हलकासा कट केला. चेंडू मात्र एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेतो की काय आणि एकच धाव समाधान म्हटलं जात आहे. कारण की कुणाला एक नावाजलेला फलंदाज सुद्धा आहे. त्याच्या बॅटीतून सुद्धा आपल्याला फटके पाहायचे आहेत. पण मात्र खूपच उशीर आलाय. बघूया उशीर आलाय पण फलंदाजी करतो की काय हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच आक्रमणी फलंदाजी नक्कीच करणार तो आणि माझा शब्द ऐकणार. एक षटकार तरी दाखवणार तो आपल्याला बॅटीतून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने महाराष्ट्र नादामध्ये आत्ता मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटला. शिवाजी भाऊने मला सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे आणि षटकाची सांगता झाली. एका 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय.
61 धावा झाल्यात. 62 धावांचं आव्हान ठेवलंय मासवणे संघासमोर आणि ते आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी दोन फलंदाज पाहतो आपण मैदानामध्ये, अभय आणि धनाजी. अभय आणि धनाजी बाबू या मैदानामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच खूप छान असे फलंदाज आहेत ते. दोन्ही तोडीसोड उत्तर देणारे संघ आहेत, कारण की दोन्ही संघांना माहित आहे की कुठल्या संघातील गोलंदाज कसा आहे, कुठल्या संघातील फलंदाज कसा आहे, कारण की अनुभव आहे. अचूक भरपूर सामने या दोन्ही संघाने समोरासमोर खेळले गेलेत आणि कुठल्या संघाचा कुठला खेळाडू काय आहे हे त्यांना माहित आहे. जाऊया मैदानामध्ये, सर्व प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल कुणाला आहे पहिले षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू तेस्तार चेंडू टाकला होता, वाईट चेंडू पाहायला मिळाला, खराब चेंडू पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात मात्र श्री गणेश जाळे संघाचा. आता मात्र काय फटका सजवला लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू मात्र कॅरी केला जातो. एक धाव पूर्ण, दुसरी धावेची पूर्तता. तेस्तार चेंडू तर फेकला होता, पण गुड रनिंग बिन विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजांमध्ये. गुड कॉम्बिनेशन. नक्कीच 3 धावा, या 2 धावा आणि एक वाईटची धाव, एकूण 3 धावा संघाच्या अकाउंटवर कॅरी केल्या गेल्या. दुपारच्या सत्रामध्ये आपण संयमी खेळ पाहतोय. 61 धावा तर आल्यात आणि 62 धावांचं आव्हान आहे. नक्कीच पाहायला गेले तर मासवणे संघ तेवढा ताकदीचा संघ आहे. आता मात्र लेग साईडला महाराच्या नादामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जाऊया मैदानामध्ये, हाफ ट्रॅकर चेंडू तेस्तार चेंडू होता, ऑफ साईडला महाराच्या नादामध्ये निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय कुणाल, आणि ते मात्र दाखवून देतो मैदानामध्ये. आणि एक विश्लेषण सांगायचं गेलं तर धीरज माझा मित्र एक चांगला खेळाडू आहे. 10 किकच्या माध्यमातून तो पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करतोय धनाजी, आणि तुम्हाला सांगतोय की याच मैदानावर एक संघ आहे तो मात्र पाडी संघ. धनेश मात्र मला सांगतोय की या मैदानावर एक पाली संघ आहे का त्या संघाचे गोलंदाज खूप छान आहे, आणि मात्र ते दाखवून देतो पाली संघाचा गोलंदाज कुणाल, कारण की तो सुद्धा एक खेळाडू आहे, क्रिकेटर आहे. नक्कीच वारंवार चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग घ्यायची लागले. राहुल तिथे स्टायलिश प्लेअर पाहायला गेले तर चवडा नाही पकडायचा, चेंडू पकडायचा आहे. चेंडू पकडायच्या नादामध्ये मात्र कुठेतरी चेंडू वळण घेतला आणि 4 धावांसाठी आला. नक्कीच या चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला मिळाली 7. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला, तिथे स्टायलिश प्लेअर आपण राहुल याला पाहिलं. नक्कीच राहुल एक अष्टपैलू खेळाडू आहे, कबड्डीपट्टू आहे, आणि मात्र त्याच्या हातातून चुका होत्यात. धनेशाचा आवडता गोलंदाज म्हणजे संजोग. संजोग आलाय गोलंदाजी मार्कवर. यापुढील मॅच पटोली विपक्ष असंगाव, दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे. चला कुठेतरी फिंगर रोल केले होते, जास्त चेंडू वळण घेतला आणि वाईट चेंडू पाहायला मिळाला.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका तर खूप छान सजवला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू अडवला जाईल तत्पुरता या मिळतील 3 धावा. नक्कीच गुड रनिंग बिन विकेटची मात्र पाहायला मिळाली. सकाळीच आपण पाहायला गेले तर दत्ता फडे सर मला सांगत होते का एक अष्टपैलू डावकर आता जर गोलंदाजाचं विश्लेषण केलं त्यावेळेस या संजोगाचं सुद्धा नाव घेतलं होतं का त्याच्या हातामध्ये जादूगिरी गोलंदाज आहे. जास्त चेंडू वळवण्यामध्ये तो सुद्धा माहेर आहे आणि ते मात्र दाखवून देतोय. हाफ ट्रॅकर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका तर खूप छान सजवलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येणार. चेंडू मात्र कॅरी केला जाईल तत्पुरता एकच धाव घेतली गेली. नक्कीच कासरे संघाचा विनोद अशाच प्रकारे गोलंदाजी करीत होता. जब या षटकातील पुढचा चेंडू काय तेच तर चेंडू टाकला. परफेक्ट मिडल ऑफ चेंडू आणि त्रिफळा चित केलाय. नक्कीच परटोली संघाचा कर्णधार आलाय. असंघ संघाचा कर्णधार सुद्धा यायचे. नक्कीच असंघ संघाचा जेडी सुद्धा आलाय. एक नावाजलेला खेळाडू आहे तो मात्र डावखुर हाताचा फलंदाज आहे. काय मॅच फिनिश केली त्या दिवशी. खूप छान अशी मॅच त्याच्या बॅटीतून पाहायला मिळाली. तरणे साहेबांच्या हातचे नाणेफेकीचं कौल केलं जाईल. विनायकजी तरणे साहेब यांच्या हातचे या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. असंघ विपक्ष परटोली संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला आसनगाव संघाने आणि प्रथम निर्णय कळवायचा आसनगाव संघ क्षेत्ररक्षक घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते मात्र परटोली संघाला पाहायला गेले तर पुन्हा बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करतोय संजोग. काय गोलंदाजी करतो नक्कीच. आता मात्र पाहायला गेले तर अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गडी बाद होतो. ते मात्र वासवणे संघाचा नवीन फलंदाज आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये जातोय अमोल. आणि तिसरं षटक पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय पुन्हा एकदा एक नवीन खेळाडू पंकज. आतापर्यंत 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर 6.6च्या सरासरीने खेळलेत आणि धावसंख्या पाहायला गेली तर 12 धावा आल्यात. 13 धावा नक्कीच.
तिसरं षटक टाकण्यासाठी पंकज आलाय. बॅटिंगची लिडिंग घ्यायची लागली. आता मात्र राहुल कुठलीही चुकी करणार आहे, कारण राहुल याला माहीत आहे मी एक अष्टपैलू खेळाडू आहे, ते दाखवून दिले. मात्र खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरला राहुल. हा गोलंदाज सुद्धा तेच त्यार गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. स्पीडमध्ये चेंडू मात्र फिरवत असतोय. स्टेट ड्राईव्ह फटका तर खूप छान सजवलाय. तिथे मात्र कुणाल येणार आणि कुणाल चेंडू कॅरी केला गेला. तत्पुरता एकच धाव जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असताना आतापर्यंत धावा झाल्या तर 14 धावा. नक्कीच संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये या मासवणे संघाला. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या गोलंदाजांचं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला संघ म्हणजे पाळी संघ. जाऊया षटकाच्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा खालवर टप्प्याचा चेंडू राहिला. फलंदाजाच्या बॅटच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जाऊया मध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवलाय. हा येतो संघर्षमय 6 धावांसाठी षटकार. अशाच प्रकारे तेरा चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. अशीच फटकेबाजी करावी लागेल आणि मात्र तशीच फटकेबाजी करायच्या नादामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पाहायला गेले तर 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 20 धावा. पाहूया चौथं षटक टाकण्यासाठी कोण येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा संजोग येतो की काय आणि नक्कीच संजोग झालाय. पुन्हा एकदा काय फिंगर रोल केले चेंडू काहीसा वळण घेतला. एस्ट्रक्सच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. की ज्या षटकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 35 धावा. 5 चेंडू
27 धावांची गरज. पहिले चेंडूवर षटकार आला नंतर कमबॅक करतो गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू नेटधाव टाकले गेले. तर जबिया षटकातील पुढचा चेंडू पुढे स्टेप आउट केला. ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका पाहायला मिळाला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक खूप छान पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. हा सुद्धा आलाय 6 धावांसाठी. वन बाउंड चौकार आहे नक्कीच. धावसंख्या पाहायला गेले तर 40 धावा मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी एक चेंडू 22 धावांची गरज. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला नक्कीच. निर्धाव चेंडू. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत पाली संघाचं आणि हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच संघर्षाचं मैदान म्हणजे क्रिकेट. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय